फलंदाजीसाठी मात्र अर्धशतकवीर ज्यानं मात्र अवघ्या 14 ते 15 चेंडूंमध्ये 57 धावांची वैयक्तिक खेळी याच मैदानामध्ये केलेली होती, तो दशरथ वाडकर आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवर असलेला पाहायला मिळतोय आणि त्याच्या जोडीला स्ट्राईक एंडवर आपण बघतोय जयराज याला. तर गोलंदाजी मार्कवर मात्र सलामीचा गोलंदाज सुद्धा सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी प्रेम. राईट आर्म ओव्हर आणि या वेळेला मात्र पहिला चेंडू फसवा विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडून सांगता झाली आहे. नवीन मॅचचा हा पहिला बॉल. बोरगाव विरुद्ध वैगाव असा हा सामना या ठिकाणी रंगला जातोय. हा कुटाप्याचा चेंडू आहे, हा चांगला फटका आहे, हा देऊन जाईल 4 धावा. शॉर्ट ऑफ द लेन डिलिव्हरी होती, शॉर्ट आर्म पुल केलं, पुल झाला सक्सेसफुल. 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. मागील रविवारच्या तर गतवर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये या दोन्ही फलंदाजांनी अर्धशतक झळकावली आहेत याच मैदानामध्ये. या वेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, व्हाईट बॉलचा इशारा, स्वैरी चेंडूची घोषणा, अवांतर धावांमध्ये वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर. हे दोन अर्धशतकवीर मैदानाच्या आतमध्ये असताना कुठेतरी अपेक्षा आहेत संघाला एक चांगली धावसंख्या उभारण्याची. दरम्यान एक्स्ट्रा ताकद लावली या फटक्यात. नक्कीच लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स चौकार. सुंदर सामना, सुंदर दिवस, सुंदर स्पर्धा, सुंदर आयोजन, तितकीच सुंदर सुंदर पारितोषिक या महाराज चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून हा तिसऱ्या पर्वाचा हा पहिला दिवस. स्पर्धेचे प्रमुख आयोजक गणेशदादा भणगे यांच्या वाढदिवसानिमित्त वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत महाराज चषक 2021 चे हे दैदिप्यमान आयोजन आपण आज सकाळपासून अनुभवतोय. खूप सारी पारितोषिकांची आरास या स्पर्धेच्या माध्यमातून वितरित होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सांघिक पारितोषिक असतील, वैयक्तिक पारितोषिक असतील आणि त्याचबरोबर खेळाडूंसाठी तर पारितोषिक आहेतच, परंतु प्रेक्षकांसाठी सुद्धा या ठिकाणी पर्वणी आहे. लकी ड्रॉ या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्या प्रेक्षकाला आकर्षक पारितोषिक आहेत. उद्याच्या दिवसामध्ये 2 प्रेक्षणीय मॅचेस या ठिकाणी रंगतील. पहिला प्रेक्षणीय सामना उद्या दुपारी ठीक 3 वाजता वाई 11 विरुद्ध जावळी 11. तर संध्याकाळी ठीक 4 वाजता कृष्णामाई 11 विरुद्ध कमंडलू 11 या 2 संघांमध्ये या 2 वेगवेगळ्या प्रेक्षणीय मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. त्या मॅचेस साठी सुद्धा वैयक्तिक पारितोषिक, सांघिक पारितोषिक असतील. दरम्यान हा फटका चांगला आहे, सडक पे कडक, एक जबरदस्त खणखणीत दमदार महाराज चषक षटकार. या फटक्यात ताकद होती, पॉवर होती. 6 धावांसोबत मात्र या ओव्हरची समाप्ती होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या एका चांगल्या स्थितीमध्ये अर्थात 22 धावा. चांगली सरासरी या ठिकाणी सुरुवात होते, कारण रन रेट जर पाहायला गेलं 2 षटकार आणि 2 चौकारांच्या जोरावर या ठिकाणी 22 धावा धावफलकावर लगावले गेलेत. प्रेमचं हे षटक थोडंसं महागड म्हणावं लागेल. 4 षटकांच्या या मॅचेस मध्ये झटपट क्रिकेट आहे. मागील काही वर्षांपासून ज्यापासून जर आपण पाहिलं IPL सुरू झाली आणि त्यानंतर मात्र या टेनिस क्रिकेट विश्वाला सुद्धा झटपट क्रिकेटची सवय लागली. 4-4 ओव्हरच्या मॅचेस या ठिकाणी आपण खेळवतोय. मागील दशकाकडे जर लक्ष टाकायचं झालंच तर या ठिकाणी आपण 12 ओव्हरच्या मॅचेस पाहिलेल्या आहेत, 8-8 ओव्हरच्या मॅचेस पाहिल्या आहेत, तदनंतर 6 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत आणि आता मात्र 3 ते 4 ओव्हरच्या मॅचेस या ठिकाणी खेळवायला सुरू झालंय. प्रीमियर लीग्स या ठिकाणी विविध माध्यमातून आयोजित केली जातात.
मोठमोठ्या स्पर्धा मात्र या टेनिस क्रिकेट विश्वाला लाभलेल्या आहेत. आज मात्र या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार करून दिला गेलाय. राजकीय पक्षांच्या माध्यमातून असेल, आज मात्र आपल्यासारख्या या लाडक्या दादांच्या माध्यमातून असेल, क्रिकेटला प्रोत्साहन, खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम मात्र ही नेते मंडळी करत असते. दरम्यान हा फटका तितकाच सुंदर फ्लाइटेड षटकार येतोय. या वेळेला मात्र या अर्धशतकवीर फलंदाजांकडून एक जबरदस्त फटकेबाजी होते. मैदानाच्या चौफेर बाजूला या ठिकाणी चौकार आणि षटकारांचा एक जबरदस्त घमासान या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतोय. लगातार 3 षटकार येत आहेत. जयराज वाडकर याच्या माध्यमातून षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे. वैयक्तिक पारितोषिक असेल या हॅट्रिक साठी. दरम्यान या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक हाफ सेंचुरीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची इम्पोर्टेड ॲक्रेलिक पासून व ब्रास कलर मध्ये बनवलेली 5 इंचाची जागृत ओरिजिनल मूर्ती या प्रत्येक हाफ सेंचुरीसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आणि त्या स्पर्धेच्या पारितोषिकाची सौजन्य आपल्याला पाहायला मिळतील चीफ इंजिनियर सन्माननीय सुनील सदानंद वाडकर, संस्थापक अध्यक्ष आम्ही सातारकर सेवा प्रतिष्ठान नवी मुंबई यांच्याकडून. तर नक्कीच मनपूर्वक अभिनंदन, आभार असतील सुनील सदानंद वाडकर साहेबांचं. दरम्यान या ठिकाणी विकेटचं पतन होतंय, खेळाडू बाद होतोय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये बघतोय आपण खेळाडू कक्ष आहे, त्या खेळाडू कक्षामध्ये हा संपूर्ण संघ त्या ठिकाणी उपस्थित आहे. दरम्यान जयराज या वेळेला तंबूच्या रस्त्याला परतावून लावला जातोय. गोलंदाज प्रवीणच्या गोलंदाजीत षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 2 षटकार या ओव्हरमध्ये ठोकले गेले आणि हा चौथा चेंडू मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. जयराज वाडकरची खेळी संपुष्टात येते. विकेट क्रमांक 1 आता मात्र मैदानाच्या बाहेर. धावा झाल्या आहेत 35 आणि त्यापैकी वैयक्तिक 32 धावा ज्या आहेत त्या जयराज वाडकर यांच्या. दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला बघायला मिळतोय अमित वाडकर. नवी मुंबई पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू. लेदर बॉल क्रिकेटही तितकंच चांगलं, टेनिस बॉल क्रिकेटमध्येही तितकंच वर्चस्व राहिलं या खेळाडूचं. दरम्यान हा अलॉंग विथ द कार्पेट फटका जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तितकाच सुंदर थ्रो, तितकंच चांगलं कलेक्शन. स्ट्राईक मात्र रोटेट होते. धावफलक हलतं ठेवलंय. धावफलक पुढे पोहोचता येते 36 धाबांवर. दरम्यान आता मात्र स्ट्राईक एंडवर अमित वाडकर प्रवीणच्या पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी. नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू आज मात्र आपल्या या वाई पश्चिम विभागाच्या अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धेमध्ये आपली बॅटिंगची कमाल दाखवतोय. पहिल्याच बॉलवर मात्र एक सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळाला. कॉपीबुक स्टाईल फटका. मनगटाच्या साह्यानं मिड ऑन क्षेत्रामध्ये आपण चेंडूला अडवलेलं पाहिलं आणि त्यावर मात्र एक धाव जरूर मिळवली. या एकेरी धावेसोबत ओव्हरची मात्र कुठेतरी समाप्ती होताना पाहायला मिळते. या षटकामागे जर आपण पाहायला गेलं तर कुठेतरी 15 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने. पहिल्या षटकात धावा होत्या 22, या षटकात धावा आल्या 15 आणि एकूण धावफलक जर पाहायला गेलं तर 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 1 गड्याच्या मोबदल्यात 37 धावा धावफलकावर. आता मात्र एक चांगला धावफलक या ठिकाणी उभारण्याच्या प्रयत्नात फलंदाज दिसतायत. जयराज वाडकर आउट झाला. वैयक्तिक 32 धावा त्यानं मात्र बनवल्या. नवीन गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर विनायक. हा बॉल मात्र वेटिंगवर होते. पुल केलाय, हुक केलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. दरम्यान थ्रो चांगला होता. कलेक्शन मध्ये थोडीशी चूक जरूर घडते परंतु मागं बॅकअपही तितकंच सुंदर आहे. आणि या बॅकअप सोबत मात्र नक्कीच एक धाव रोखली गेली. एकेरी धावेवर समाधान मानलं गेलं. अमित वाडकर स्ट्राईक एंडवर अगोदरच अक्रॉस द लाईन या ठिकाणी येऊन उभ्या आहेत गोलंदाजाचा सामना करण्यासाठी. आता मात्र हा फुलर लेनचा बॉल
फ्लिक केलाय. पंचांकडून मात्र नो बॉलचा इशारा येतोय. थ्रो गोलंदाजी या ठिकाणी पडताळली गेली आहे पंचांकडून. गोलंदाजाला बॅन लावला जाईल, बंधन घातलं जाईल, या गोलंदाजाला वंचित ठेवलं जाईल या मॅच मध्ये गोलंदाजी करण्यापासून. तर दंड सुद्धा भरावा लागेल त्यांच्या संघाला, अर्थात गोलंदाजी करणाऱ्या संघाला. नवीन गोलंदाज या ठिकाणी आता मात्र प्राचारण केला जाईल. गोलंदाजी मार्कवर विनायकचा हा थ्रो गोलंदाजीचा प्रकार आपण अनुभवला आणि त्या माध्यमातून पंचांनी त्याला मात्र रोख लावली. दरम्यान हा बॉल फुल टॉस आहे. बॅटच्या रडार मध्ये उंची ही चांगली, लांबी ही गाठतोय, चेंडू जातोय सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावा. धावसंख्या 50च्या पुढे जाऊन पोहोचली आहे. 51 धावा धाव फलकावर. या स्पर्धेचं संपूर्ण नियोजन ज्या दोन व्यक्तींच्या माध्यमातून साकारलं गेलं, उभं केलं गेलं, अर्थातच नक्कीच त्यांचंही अभिनंदन असेल या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी. श्री आदित्यजी चोरगे आणि राहुल दादा भणगे या स्पर्धेचे प्रमुख नियोजक आहेत. ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गेले महिना, दीड महिना, 2 महिन्याचा कालावधी असेल, आपलं मोलाचं योगदान दिलंय या दोन्ही व्यक्तींनी. दरम्यान विनंती असेल सन्माननीय अजित वाडकर साहेबांना आपण कृपया व्यासपीठावर यायचंय. अजितजी वाडकर आणि अरुण कदम साहेब, आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय, या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. 4 षटकांच्या या झटपट क्रिकेटमध्ये मात्र हा बॉल खराब आणि त्या खराब बॉलला सुद्धा सीमारेषा दाखवली आहे. नो बॉलचा इशारा अबोव द बेस साठी, थ्रो गोलंदाजीसाठी, माफ करा, या गोलंदाजाला सुद्धा बॅन लगावला जाईल आणि हा षटकार सुद्धा येतोय. अच्छा ठीक आहे, अबोव द बेस साठी धन्यवाद पंच. बीमर बॉल या ठिकाणी पाहायला पंचांनी पडताळला आणि त्यावर मात्र रोख लगावली. गोलंदाजाला या ठिकाणी कुठेतरी दंडित केलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 21 प्रमाणे आणि त्या चेंडूवर आल्या 6 धावा. तर एकूण 7 धावा या चेंडूमध्ये धावफलकावर लगावल्या जातील आणि त्यानंतर सोने पे सुहागा फ्री हिटचा बॉल ओव्हर द विकेट. बॅटच्या रडार मध्ये आता मात्र उंची चांगली गाठतोय, लांबी कमी पडेल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल निसटला जातोय, जीवनदान मिळते फलंदाजाला. फ्री हिटचा बॉल आहे, त्यामध्ये झेल असली तरी फलंदाज बाद झाला नसता आणि त्या फ्री हिटच्या बॉलवर एकेरी धावेचा इशारा येतोय आणि धावसंख्या पुढे सरकते ती 60 धावा. मगाशी आपण पाहिलं 82 धावांपर्यंत मजल गाठली गेली. धावफलकानं एक धावता व्हाईट बॉलचा हा इशारा आपण बघतोय पंच अभि परब सरांकडून, मॅन फ्रॉम टॉम्बे. तर दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत मॅन फ्रॉम लालबाग रवी पवार सर पंचांच्या भूमिकेमध्ये. तिसरे पंच मॅन फ्रॉम करी रोड सुबोध गडसे सर. अतिशय सुंदर पंचांची भूमिका या तिन्ही पंचांनी बजावली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा संधी आहे, बघूया झेल होतोय का. लॉंग ऑन पासून मिड ऑन पर्यंत धावत गेले, चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर रोखून धरली, शेवटच्या क्षणाला चेंडूला आपल्या हातामध्ये सामावून घेतलं आणि विकेटचं पतन या ठिकाणी खेळाडू होईल बाद. सुंदर झेल. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विनायकचं हे षटक पूर्ण करण्यासाठी आलेला हा नवीन गोलंदाज संदीप, त्याच्या माध्यमातून मात्र या दोन्ही फलंदाजांना तंबूचा रस्ता या ठिकाणी दाखवला जातोय. या अगोदर जयराजला आपण बाद झालेलं पाहिलं, यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी, उजव्या यष्टीच्या खूप म्हणजे खूपच बाहेर, दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावांमध्ये वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर येत आहेत. एक्स्ट्रा रन्स संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. हा फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमारेषा पार.
तर 4 धावांचा इशारा येतोय. या चौकारासोबत धावसंख्या पुढे सरकते 66 धावा. तर या ठिकाणी मी नक्कीच विनंती करेन तेजसजी चिकणे आणि दत्ताजी चिकणे आपण व्यासपीठावर यायचंय. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आपलेही या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. तेजसजी चिकणे आणि दत्ताजी चिकणे आपल्याला विनंती आहे आपण लवकरात लवकर व्यासपीठावर या. आणि दरम्यान हा फटका सुंदर होता. 67 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. आतापर्यंत 3 षटकाची समाप्ती झाली. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा आहेत 67. 67 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स इन द एंड ऑफ 3 ओव्हर्स. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. राऊंड विकेटचा मारा यावेळेला निवडला गेला या गोलंदाजाकडून. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलचं एकच उत्तर. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. पंच आपले दोन्ही हात उंचावत आहेत. येस, इट्स बल्ले बल्ले सिक्सर. 6 धावा आपण पाहतोय, अनुभवतोय. महाराज चषक 2021 सन्माननीय गणेशदादा भणगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय आणि त्यावरून या ठिकाणी जाहीर होत आहे की ही स्पर्धा कुठेतरी यशस्वी होते 3ऱ्या पर्वामध्ये. शेवटचं षटक या ठिकाणी या पहिल्या डावाचं. धावसंख्या मात्र धावती आहे. आतापर्यंत धावफलक जर आपण लक्ष टाकलं तर 77 धावा या ठिकाणी धावफलकावर लगावल्यात. दरम्यान नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा या वेळेला अबोव द बेस साठी 1 फ्रॉम दी ओव्हर वॉर्निंग दिली आहे गोलंदाजाला. आणि त्याचबरोबर हा चेंडू जो आहे तो फ्री हिटचा बॉल असेल. संधी आहे फलंदाजाच्या हातामध्ये मोठा फटका खेळण्यासाठी आणि त्या संधीचं सोनं केलंय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावा. शिवरायांचा मावला भला, जनतेला हा नेताला भला, साऱ्यांची साठ हाय द्याला, म्हणून दादा नावाला आला आहे मनाने साधा. अशी दादाची आला एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा. तर नक्कीच एकच वादा आपल्या सर्वांचा लाडका गणेश दादा त्याच्या माध्यमातून त्याच्या वाढदिवसानिमित्त आज मात्र या स्पर्धेचं एक दैदिप्यमान आयोजन आपण अनुभवतोय आणि त्या आयोजनाच्या माध्यमातून अशी फटकेबाजी सुद्धा पाहायला मिळते. 91 धावा. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी झाल्या पाहिजेत. सर्वाधिक धावांमध्ये ही धावसंख्या लिहिली जाते. मगाशी आपण पाहिलं 82 धावांपर्यंत मजल गाठली. आता मात्र 100च्या आसपास ही धावसंख्या पोहोचते आणि हा एक अजून एक दमदार फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या आहे 97. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी मात्र 98 धावा बनवाव्या लागतील. जबरदस्त फटका आणि त्या फटक्यासोबत 6 धावांचा इशारा शेवटच्या चेंडूवर. एकूण धावा झाल्या 4 षटकांमध्ये. अर्थात अवघ्या 24 चेंडूंच्या खेळामध्ये 97 धावा बनवल्या. जिंकण्यासाठी 98 धावांची गरज. 98 रन्स टू विन.
तर या स्पर्धेच्या माध्यमातून पारितोषिकांची आरास या ठिकाणी वितरित होईल. सांज सकाळ नामात तुझ्या रमतो वरून आलं आभाळ नामघोष तुझा घुमतो. हे मुक्तुम घटाळ सांज सकाळ नामात तुझ्या रमतो वरून आलं आभाळ नामघोष तुझा घुमतो. अशी पंढरी झाली चुरी ग अशी पंढरी झाली चुरी ग चोरी झाली विठ्ठलाची ग चोरी झाली विठ्ठलाची ग केलं देवाचं काढवी ग तुझे मला ग अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी नगरी ग अशी पंढरी पंढरी. धन्यवाद डीजे मास्टर. तर नक्कीच या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. सन्माननीय माजी नगरसेवक श्री सुरेश सालदार साहेब, पंचायत समिती सदस्य वाई विभाग विक्रांत भैया डोंगरे, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी सन्माननीय महेश भणगे साहेब, आपल्या विभागातील थोर समाजसेवक सुरेशदाजी सणस, त्याचबरोबर दर्शनदादा भणगे, संतोष कोंढाळकर, त्याचबरोबर जावळी बँक संस्थापक सन्माननीय संतोष कळंबे साहेब, समाजसेवक रमेश शेठ चोरट, समाजसेवक चेतनजी भणगे, समाजसेवक अशोकजी भणगे आणि त्याचबरोबर मगाशी आपण व्यासपीठावर उपस्थित असलेलं पाहिलं दोस्ती ग्रुपचे संस्थापक सन्माननीय दीपक पार्टे साहेब, त्याचबरोबर समाजसेवक संतोष चोरट, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष पंकजी वाडकर, समाजसेवक धोंडीबा चिकणे, मैत्री ग्रुप अध्यक्ष सन्माननीय आप्पा वाडकर, समाजसेवक बाबासो बागल, सुयोग बेलोशे, लक्ष्मण ढवळे, उमेश जुनघरे, तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुमार आकाश कोंढाळकर, त्याचबरोबर समाजसेवक दीपकजी दळवी, तुकाराम तुपे, गणेश पानसरे, रमजान शेख, सुनील वाडकर, सतीशजी भणगे, हिराभाई चोरट, भारतीय अन्न सन्माननीय शंकर शेठ भणगे, नामवंत उद्योजक विठ्ठल शेठ शिंदे, सन्माननीय उद्योजक ज्ञानेश्वर भाऊ सातपुते, चंद्रकांतजी भणगे, दादा सणस, सिद्धार्थ शंभरकर, चतुर्थी हॉटेलचे सर्वेसर्वा सन्माननीय शांताराम भणगे, समाजसेवक योगेशजी चव्हाण, नामवंत उद्योजक उत्तम भणगे, सुनील मस्कर, बजरंग कोंढाळकर, महादेव धोंडे, सन्माननीय दत्ता भणगे, आनंद चोरगे, अशोक बाबा मांढरे, आनंद चिरगुटे, नामदेव सनस, शरीफ मुजावर, आनंदा वाशिवले, दत्ता जगताप, दत्ताजी शेलार, हेमंत चोरगे, पप्पू कचरे आणि योगेशजी चिकणे या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार असतील. आणि या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभले. अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचे आधारस्तंभ वाई स्पोर्ट्स, श्री साई मित्रमंडळ, केशव भणगे कट्टर समर्थक, विघ्नहर्ता प्रतिष्ठान, साई सह्याद्री मित्रमंडळ, बाळकृष्ण मित्रमंडळ, दोस्ती मित्रमंडळ, साई मित्रमंडळ, आखमाई क्रीडा मंडळ आणि डीसीसी. आधारस्तंभ सन्माननीय श्री केशवभाई भणगे. एक मोलाचं सहकार्य त्यांचं या स्पर्धेला लाभलंय. तर या ठिकाणी मी नक्कीच मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद डीजे. तर नक्कीच व्यासपीठावर मान्यवरांचं सत्कार मूर्तींचं आगमन होतंय. डायरेक्टर फिन इंडिया फायनान्स या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक, आधारस्तंभ, हितचिंतक, सल्लागार, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय उमाकांत जाधव साहेब व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. सन्माननीय उमाकांत जाधव साहेबांचं या संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीनं या व्यासपीठावर मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत घेऊन चलतोय साहेबांना या ठिकाणी चालू असलेल्या मॅचच्या स्कोर कार्डकडे.
97 धावा तब्बल ठोकल्या 4 ओव्हरमध्ये. जिंकण्यासाठी 98 धावांची गरज समोर असताना फक्त 5 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. षटक मार्गस्थ आहे षटक क्रमांक 1. 98 धावांचा पाठलाग करत असताना या वेळेला मात्र चेंडू हवेमध्ये 2-3 खेळाडू चेंडू मागे धावतायत. एक खेळाडू मात्र चेंडूची फेकी करतोय. चेंडूचं कलेक्शन होतंय. तद्वर धावा मात्र अर्जित केल्या जात आहेत. 2 धावांची वाढ, 2 धावांची प्रगती, 2 धावांचा विकास, 2 धावांचा बदल, 2 धावांचं परिवर्तन, 2 धावांचा चेंज धावफलकावर होतोय. 7 धावा धावफलकावर. या वेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने जाणारा हा चेंडू. मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अतिशय सुंदर पद्धतीची आहे. आता मात्र विकेटचं पतन होतंय. मला वाटतं हिट विकेट स्वतः कुठेतरी यष्ट्यांवर जाऊन आदळतोय खेळाडू अथवा खेळाडूची बॅट यष्ट्यांवर आदळते. दुसरा झटका लागतोय. या ठिकाणी 98 धावांचा पाठलाग करत असताना मोठी खेळी करावी लागेल. आक्रमकता स्वीकारावी लागेल ती फलंदाजांना. तर या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच मान्यवरांचं सत्कार मूर्तींचं या ठिकाणी आगमन झालंय. अर्थात ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आहे श्री गणेशदादा भंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत महाराज चषक 2021 या स्पर्धेचं हे 3रं पर्व, पहिल्या दिवसाचा कार्यक्रम. आणि या स्पर्धेला ज्या व्यक्तीचं मोलाचं योगदान, मोलाचं सहकार्य आहे अर्थातच फिन इंडिया फायनान्स डायरेक्टर सन्माननीय श्री उमाकांत जाधव साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झाले. तर नक्कीच त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही स्पर्धा रंगली जाते, फुलली जाते, बहरली जाते. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या आयोजन समितीला त्यांचं मोलाचं योगदान राहिलंय, मोलाचं सहकार्य राहिलंय. आणि नक्कीच त्यांच्या या अनमोल अशा सहकार्याबद्दल आयोजन समितीच्या वतीनं, या संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीनं उमाकांत जाधव साहेबांचं मानावं तितका आभार कमी आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी त्यांच्या सौजन्याने या ठिकाणी दिल्या गेलेत. ही आकर्षक चषक आपण बघतोय सन्माननीय उमाकांत जाधव साहेबांच्या सौजन्याने आहेत. दरम्यान हा फटका आता मात्र नक्कीच मिस टायमिंग होतोय. बॅटची कडा घेतोय चेंडू बॉलरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू टाकला जातोय गोलंदाजाकडून. आता मात्र कुठेतरी आत्मविश्वासाचा जो आलेख आहे तो कुठेतरी खालावलेला बघायला मिळतोय फलंदाजांचा. कारण समोर 98 धावांचा डोंगर आहे आणि त्या डोंगराला पार पाडण्यासाठी कुठेतरी ताकद कमी पडते. चढाई करावी लागेल या डोंगरावर. मोठे फटके या वेळेला खेळावे लागतील. चौफेर फटकेबाजी करावी लागेल. दरम्यान या ठिकाणी पंचांकडून 22चा इशारा. अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 या वेळेला लागू केला जातोय. 22 आणि लेग बाईसच्या स्वरूपात मिळणाऱ्या या धावा. आणि व्यासपीठावर आपण या ठिकाणी आपण करणार आहोत तर विनंती असेल रोहित जायगुडे सर आपल्याला, आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण सत्कार मूर्ती अजित वाडकर साहेबांचा या ठिकाणी एक छोटासा सत्कार, छोटासा सन्मान या व्यासपीठावरून करणार आहोत. आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, या खेळाडूंना प्रोत्साहन दिलात, त्याबद्दल सन्माननीय अजितजी आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार. असे सहकार्य आमच्या आयोजन समितीला वर्षोनवर्ष लाभो हीच आम्ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करीत आहोत. त्यानंतर आपण यथोचित सन्मान, यथोचित सत्कार करणार आहोत तेजसजी चिकणे यांचा. सत्कार मूर्ती तेजसजी चिकणे यांचंही या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान राहिलेलं आहे. तर तेजसजी चिकणे यांना सुद्धा एक मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही या ठिकाणी आम्ही सत्कार करू इच्छितो. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व या आयोजन समितीचा मान राखावा. व्यासपीठावरून सन्मान मूर्ती या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून हे सर्व मान्यवर आज आपल्या या स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन आपल्या या व्यासपीठावर उपस्थित झाल्याबद्दल त्यांचा हा एक छोटासा सत्कार, आभार प्रदर्शन.
त्यानंतर सत्कार करणार आहोत सन्माननीय किरण वाशिवले, किरणजी वाशिवले साहेबांना सुद्धा त्यांचाही या ठिकाणी सत्कार, किरण वाशिवले आयोजन समितीच्या माध्यमातून त्यांचाही या ठिकाणी सत्कार आम्ही करतोय. त्यांचंही मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. तर नक्कीच या सर्व सन्मान मूर्तींचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार असतील. वळतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 18 धावा, मात्र आणि मात्र 18 धावा या ठिकाणी धावफलकावर. 98 धावांचा पाठलाग करत असताना अजून 80 धावा बनवाव्या लागतील, परंतु आता मात्र हातात चेंडू शिल्लक राहिलेत कमी आणि धावा बनवायच्या आहेत त्या जास्त. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं आपण पाहिलं. तर ही शेवटची मॅच आजच्या दिवसामधली, अर्थातच पर्व तिसरे दिवस पहिला सामना शेवटचा. मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये ही स्पर्धा मात्र नक्कीच यशस्वी होते. चांगला फटका या वेळेला मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. वन बाउन्स खेळाडूच्या हातामध्ये. फेकी चांगली होतीये, कलेक्शनही तितकंच सुंदर आहे. तोपर्यंत एक धाव अर्जित केली गेली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ जरूर आहे, परंतु आता कुठेतरी थोडासा उशीर झालेला बघायला मिळतोय, कारण धावा जास्त बनवायच्या, हातामध्ये चेंडू शिल्लक राहिले ते कमी. दरम्यान हा चेंडू फिरकावून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. काव कॉर्नर मध्ये मात्र हा विकेट पटकावला जातोय, यशस्वी होतोय गोलंदाज. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे. हाय नी तेरा कोका 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 कोका. तर शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं कुठेतरी ही औपचारिकता पूर्ण करावी लागेल, कारण हातामध्ये चेंडू कमी शिल्लक राहिले, धावा जास्त बनवायचे आहेत. एकतर्फी सामना म्हणावा लागेल. एक हाती सामना या फलंदाजांच्या जीवावर. एक चांगली धावसंख्या उभारल्यानंतर या ठिकाणी पार पडत असलेला हा शेवटचा सामना आजच्या दिवसाचा या ठिकाणी रंगताना बघायला मिळतोय. अर्थातच सर्वाधिक धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली. मगाशी आपण 82 धावा धावफलकावर पाहिल्या, या वेळेला मात्र तब्बल 97 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. हा फटका चांगला आहे, उंची चांगली गाठतोय, लांबी कमी पडते, त्या ठिकाणी झेल निसटला जातोय, जीवनदान मिळतंय फलंदाजाला, परंतु या जीवनदानाचा फायदा आता मात्र तितकासा होणार नाहीये त्यांच्या संघाला. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स इन द एंड ऑफ 3 ओवर्स. 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 3 विकेट के नुकसान पर 28 रन. यहां पर अच्छी बल्लेबाजी के साथ अच्छी गेंदबाजी भी उतनी ही जरूरी. आखिरी गेंद, आखिरी ओवर, यहां पर गेंदबाज लेकर आते हुए रोहन. गेंदबाजी मार्ग पर से यहां पर इस बार उछाल दिया था गेंद को हवा में. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में एक आसान सा कैच, वहां पर विकेट का होगा पतन. थोड़ी जल्दी कीजिए, बल्लेबाजों से रिक्वेस्ट होगी, आप थोड़ा सा क्विक रहिए. अगली गेंद के लिए रोहन आगे बढ़े. इस बार गति में परिवर्तन किया, चेंज ऑफ पेस देखने को मिला. स्लोअर वन डिलीवरी कही जाएगी, थोड़ी सी फिरकी भी थी गेंद में, बाहर की दिशा में निकलने वाली ये गेंद थी, सीधे हाथों से खेलना चाहते थे. इस बार शॉर्ट ऑफ द लेंथ थी, बदन को टकराती हुई गेंद, पीछे स्लिप में खिलाड़ी वहां पर मौजूद, कोई रन नहीं मिलेगा. बिना किसी रन के साथ इस गेंद को पूरा करते गेंदबाज फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर. राइट आर्म ओवर द विकेट, अंपायर की बाईनी ओर से मेन स्टेज एंड की तरफ से गेंदबाजी करने के लिए रोहन तैयार. इस बार हवा में उछाला, एक एक्स्ट्रा कवर रीजन में जाएगा, वहां पर खिलाड़ी मौजूद. 1 बाउंस खिलाड़ी के हाथों में जाती हुई ये गेंद. रन मात्र वहां पर मिलेंगे 2 रनों का इजाफा होगा टीम के स्कोर कार्ड पर. 30 रन. ये डाउन द लेग साइड है गेंद. अब देखेंगे अंपायर अपनी दोनों बाजुएं फैलाएंगे, वाइड बॉल का इशारा करेंगे, एक्स्ट्रा रन आएगा टीम के खाते में. 31 रनों पर स्कोर कार्ड जाकर पहुंचता हुआ.
अब मात्र औपचारिकता बची है इस मैच में। कुछ गेंदों का यहां पर इंतजार करना होगा, ऑफिशियली डिक्लेयर करेंगे। बोरगांव टीम यहां पर इस मैच पर अपना कब्जा जमाती हुई। आखिरी कुछ गेंदें बची है ऑफिशियल डिक्लेयर करने के लिए, औपचारिकता पूरी करनी होगी यहां पर। इस बार फिर एक बार व्हाइट बॉल का इशारा, गेंदबाज को दंडित किया जाएगा। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल लॉ नंबर 22 के तहत व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन्स। इस बार सीधे हाथों से खेल दिया, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खिलाड़ी नीचे मौजूद, दो खिलाड़ियों के बीच में गिरी गेंद नो मैंस लैंड में। 1 बाउंस 2 बाउंस, वहां पर खिलाड़ी है मौजूद, रन तो मिलेंगे लेकिन इन रनों का कुछ ज्यादा फायदा नहीं होगा। और ऑल ओवर अगर स्कोर देखा जाए तो जाकर पहुंचा 35 रनों पर, जीतने के लिए जरूरी करने थे 98 रन, 98 रन। थोड़े से अनसक्सेसफुल जरूर रहे बल्लेबाजी करने वाली टीम वैगाव। तो इस मैच पर अपना कब्जा जमाया बोरगाव टीम ने। नक्कीच विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन। बोरगाव संघ या मॅचवर आपला ताबा मिळवलाय ते संघाने। तर दोन्ही संघांना विनंती आहे, मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर पराभूत झालेला संघ वैगाव, आपला कर्णधार आपण कृपया व्यासपीठावर या। आपल्याला सुद्धा या स्पर्धेची एक आठवण सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत। विनंती असेल वैगाव संघ कर्णधार व्यासपीठावर यायचंय।